मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक होणार आहे। खात्यासंदर्भात ही बैठक असेल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बैठक बोलावलेली आहे। संघटनात्मक बांधणी करता या बैठकी अंतर्गत चर्चा होईल। वक्फ विधेयकासंदर्भात काँग्रेसही मैदानात उतरली आहे। काँग्रेसने सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्याचे आदेश दिले। उपमुख्यमंत्री अजित पवार आज जिल्हा प्रशासकीय बैठकीकरता बीडमध्ये आहेत। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर दादांचा हा पालकमंत्री म्हणून पहिलाच दौरा आहे। शिवसेनेकडून सगळ्या खासदारांना व्हीप जारी करण्यात आलाय। आज लोकसभेत वक्फ बोर्ड बिलावर चर्चा होणार आहे। वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मांडण्यात येणार आहे। विधेयकावर चर्चेकरता 8 तासांचा वेळ आहे। माजी मंत्री राजेश टोपे यांनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलंय। तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून राजेश टोपे यांचा सन्मान करण्यात आला। मुंबईत ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जाते। पुढील 3 दिवस पावसाची चिन्ह आहेत, असा हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केला आहे। प्रचंड उकाड्यानं हैराण झालेल्या ठाणेकरांना आता अवकाळी पावसामुळे दिलासा मिळतोय। काल संध्याकाळी पावसाच्या सरी काहीशा बरसल्या। नागपूरमध्ये ढगाळ वातावरण आहे। मध्यरात्री काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या। मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसलाय। अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मात्र नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यामध्ये रात्रीपासून धुवाधार पावसाची बॅटिंग सुरू आहे। हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाने या ठिकाणी हजेरी लावली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी आहे। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळतोय। मध्यरात्री अकोल्यामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या। अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा उन्हाळी ज्वारीची पेरणी चांगलीच वाढली आहे। हवामान पोषक राहिलं तर यंदा ज्वारीचं उत्पादन जोमात येण्याची शक्यता आहे। हिंगोलीमध्ये टरबूजाची आवक वाढल्यानं भाव घसरले आहेत। 10 रुपये किलो दरानं टरबूजाची विक्री होती। उन्हाळ्यामुळे मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील पिंपरी इथं लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईत भाज्यांची आवक ही वाढली आहे। शिमला मिरचीचे भाव वाढले असून शेवगा कारलं याचे भाव कमी आहेत। प्रशांत कोरटकरच्या वकिलांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात धाव आहे। कोरटकरच्या जामिनाकरता अर्ज देखील केला जाणार आहे। कुणाल कामरा दोन्ही वेळी चौकशीकरता अनुपस्थित राहिलेले आहेत। त्यानंतर कुणाल कामराला पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी समन्स बजावले। जागतिक गुणांकन एजन्सी मूडीच्या अहवालानुसार G20 देशांच्या यादीतील इतर देशांच्या तुलनेत भारताचा विकास दर सर्वाधिक आहे। 2025-26 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.5% वाढणार असल्याचा अंदाज आहे। नंदुरबारच्या शहादा नगरीमध्ये भक्तिमय वातावरणात शिवमहापुराण कथेला सुरुवात झाली आहे। लाखोंच्या संख्येनं संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक शहादा शहरात दाखल झाले। कोल्हापूर विमानतळ ते कोल्हापूर शहर अशी शटल बस सेवा सुरू होतीये। खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या संकल्पनेतून ही बस सेवा सुरू झाली। कोल्हापूरच्या पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश होऊ नये यासाठी पन्हाळ नागरिक आक्रमक झालेले आहेत। समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पन्हाळा बंद आणि साखळी उपोषणाचा इशारा सुद्धा आहे। वाशिम सायबर पोलिसांचं सोशल मीडियावर लक्ष आहे। आगामी धार्मिक सण आणि उत्सव शांततेत पार पडावेत याकरता पोलिसांकडून नागरिकांना सहकार्याचं आवाहन आहे। नंदुरबारच्या नवापूर शहरामध्ये खाणीचं साम्राज्य आहे। मृत जनावरं उघड्यावरच पडली आहेत, तर पिसाळलेल्या श्वानांची मानवी वस्तीत दहशत सुद्धा आहे। यवतमाळच्या राळेगाव इथे 135 अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या। त्यानुसार अतिक्रमण काढण्याची आता मोहीम राबवण्यात येते।
नवजात बालकांसाठी आता श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना ही सुरू केली जाते। शासकीय रुग्णालयात 8 मार्चला जन्माला आलेल्या नवजात बालकांच्या नावानं 10,000 रुपये फिक्स असतील। इंडिया गॉट टॅलेंट शो मध्ये अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्य करणारा युट्यूबर रणवीर अलाहाबादी याला पासपोर्ट देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय। अलाहाबादियाची वकिलांकडून आता बाजू मांडली जात होती। रोजीरोटीवर परिणामाचा हवाला देण्यात आलेला आहे। बेस्ट बसचा प्रवास आणखीन कार्यकर होणार आहे। बेस्टच्या ताफ्यात लवकरच 140 वातानुकूलित बसेस दाखल होतील। शेअर बाजारात घसरण झाली आहे। सोन्याच्या भावात 200 रुपयांची वाढ आहे। 91,600 रुपये प्रति तोळ्यावर। चांदीच्या भावात 300 रुपयांची घसरण आहे। कर्नाटकमध्ये डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे। सर्वसामान्यांना आता पुन्हा महागाईची झळ बसणार आहे। विक्रीवरील करात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। दादर भुसावळ गाडी 30 जून पर्यंत धावणार आहे। प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वेनं या संदर्भात निर्णय घेतला आहे। सोलापूर महापालिका प्रशासनाकडून सुपर टॅक्स रद्द आहे। शहरातील साधारण 20,000 व्यावसायिकांना दिलासा मिळतो। उल्हासनगर महापालिकेचा पार्किंगसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आहे। मोबाईलमधील ॲपच्या माध्यमातून आता गाडीसाठी पार्किंगची जागा शोधता येणार आहे। जालन्याच्या परतूर तालुक्यातल्या आष्टी इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिरामध्ये 71 रक्तदात्यांनी सहभाग घेतला। शहादा तालुक्यातील अस्लोदमध्ये महाराष्ट्रातील पहिलं उभी बाटली आडवी बाटली या बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आलं। यात आडवी बाटलीचा विजय झाला होता। महिलांमध्ये आनंद यानंतर साजरा करण्यात येतो। अमरावतीमध्ये विजेचा अपव्यय होताना दिसते। दिवसा सार्वजनिक विद्युत लाईट सुरू आहेत। गेल्या 10 दिवसांपासून हा प्रकार सातत्यानं घडतो। देवदर्शनाकरता अनंत अंबानींची जामनगर पासून पदयात्रा सुरू झाली आहे। पदयात्रेचा आजचा 6वा दिवस आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं ज्ञानज्योती भंतेजी यांच्या मार्गदर्शनात अकोला ते महू ही पदयात्रा निघते। 13 एप्रिलला मध्य प्रदेशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मगावी महूला या ठिकाणी पदयात्रा पोहोचेल। मराठा सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रात फिरत असलेल्या जिजाऊ रथयात्रेचं पैठणमध्ये जंगी स्वागत झालेलं आहे। यावेळी मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली होती। गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील मदनाब पोचम्मा देवी मंदिर परिसरात 2 दिवसीय बोनालू उत्सवाची सांगता झाली आहे। महिलांनी डोक्यावर कलश घेऊन गावातून मिरवणूक काढली होती। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे नागरिकांकरता स्मार्ट तक्रार निवारण सुरू करण्यात येत आहे। या प्रणाली अंतर्गत तयार केलेल्या QR कोडची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध आहे। सातारा जिल्ह्यामध्ये धान्य वितरणाकरता आय स्कॅनर आणि थंबचा आता वापर होणार आहे। जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्या सूचना आहेत। CFS मजुरी कटौतीवरून मराठी कामगार सेनेनं आक्रोश केलेला आहे। यामुळे तातडीनं बैठक घेण्याची मागणी जोर धरते। अहिलानगर शहरामध्ये पाणी महागलंय। घरगुती नळ कनेक्शन धारकांना 1500 ऐवजी आता 2400 रुपये पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे। सिकंदरमध्ये सिनेमा पाहताना चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडलेले आहेत। सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।